एका पत्रकारांनी विचारले की तुमची मुलगी ही आदरणीय पवार साहेबांकडे त्यांच्या पक्षामध्ये जाणार आहे, त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तर या राजाने काय सांगितलं तर मी माझ्या मुलीला पाण्यात बुडवेल जर तिने असा निर्णय घेतला। म्हणजे जी व्यक्ती महिलांबद्दल आणि खास करून आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीबद्दल सुद्धा अशा पद्धतीने जो विचार करत असेल त्याची विचारसरणी कुठेतरी आपल्याला दिसून येते। त्यामुळे आता निर्णय शेवटी पवार साहेबांचा आहे। पवार साहेब त्या बाबतीत जे काही निर्णय घेतील। त्यामुळे अजितदादांनी कुटुंबामध्ये आम्ही कुठं फूट पाडत नाहीत। ताई ज्या आहेत कदाचित असं कळतं त्या पुढाकार तिथे घेत आहेत, पण कुठेतरी एखादं राजकीय स्टेटमेंट करण्यापूर्वी जे नेते जे आत्राम साहेब आहेत तुमच्या ज्या पद्धतीने त्यांच्या मुलीबद्दल ते बोलले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे काय आज चाललं आहे गरिबाची अडचण जिथं तिथं वाढत चाललेली आहे त्याबद्दल कुठेतरी सत्ताधारी म्हणून आपण बोललो पाहिजे, कारण तुम्ही सत्तेत विकासासाठी गेलेला आहे। त्यामुळे ती गोष्ट आणि त्या गोष्टीची जाण त्या सर्व नेत्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं। थोडे काही दिवस थांबा, तुम्हाला कळेलच बैठका कशा झाल्या, कुठं झाल्या, काय चर्चेत आलं, कोण काय बोललं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कानावर येत असतात। बघूया, हळूहळू बघू। राज्य लेवलच्या काही एजन्सीज आहेत वेगळ्या त्यांचा वापर कदाचित केला जाईल आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी जे काय करायचं ते केलं तर मग मला ह्या सर्व नेत्यांना एवढंच सांगायचं जे काय आम्ही उभं केलेलं आहे ते कष्टातून उभं केलेलं आहे। त्याच्या मागे प्रत्येक पैशाच्या मागे हा घाम स्वतःचा गाळलेला आहे। माझ्या तिथं असणाऱ्या कामगार जे आमचे ऑफिसर आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून कुठेही चुकीचं काम न करता आम्ही कंपनी तिथं मोठी केलेली आहे। आणि तुमच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याबद्दल मी आता तरी काय बोलणार नाही, पण नक्कीच त्याबद्दलचं एक पुस्तक माझ्याकडे तयार आहे। तुम्ही जर काय वेगळं वेडवाकडं राजकीय दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला त्यांनी एवढंच विचारावं की तुम्ही काचेच्या घरामध्ये राहत आहात आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घराचं काय होईल हे नंतरच आपल्याला कळेल। त्यामुळे राजकारण हे राजकारण ज्याच्या पद्धतीने करा, व्यक्तिगत लेवलला तुम्ही नेला तर हे तुम्हाला परवडणार नाही। सुप्रियाताईंनी हे ओपन कुठेही स्टेटमेंट दिलेलं नाही। कुणीतरी कुठेतरी चर्चा केली, त्या चर्चेवर काही बातम्या झाल्या असं आम्हाला कळतंय। त्यामुळे ताईंनी ओपनली अशी चर्चा केलेली नाही। त्यामुळे ज्या गोष्टी झाल्याच नसतील याच्यावर चर्चा करून आपण वेळ कशाला घालवायचा। कर्जत तालुक्यामध्ये स्वाभिमान यात्रा इथे असणारे पदाधिकाऱ्यांनी सुरू केली, कार्यकर्त्यांनी सुरू केलेली। या यात्रेच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथं असणारा जे ग्रामदैवत आहे तिथं स्वच्छता करणं असेल, संतांचे विचार, महान व्यक्तीचे विचार हे तिथं पोहोचवतील लोकांपर्यंत। त्याच्याचबरोबर ज्या पद्धतीने महान व्यक्तींचा अवमान या महाराष्ट्रामध्ये काही लोक करतायत त्याच्या विरोधात आणि विचाराच्या बाजूने ही यात्रा इथं काढली गेली आहे। वृक्षारोपण होईल व तसंच आपण म्हणजे मी केलेलं काम असेल, त्यांनी केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे सर्व प्रामाणिक, निष्ठावंत, स्वाभिमानी कार्यकर्ते पुढच्या 18 दिवसामध्ये